रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्याही जीवनात अचानकपणे अडथळे वाढलेत का? काम होतं परंतु अचानक शेवटच्या क्षणी ते काम बिघडतंय का? मानसिक चिंता, अचानक पैशाचा ताण, नात्यांमध्ये गैरसमज वाढलेत का? जर हे सगळं तुमच्यासोबत घडत आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यावर शनीची ढैया सुरू झालेली आहे किंवा तुमच्या राशीला शनीची ढैया चालू झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल 7.5 तर ऐकलेली आहे, पण ही शनीची ढैया काय आहे? तर आता बघूयात शनीची ढैया म्हणजे नेमकं काय. शनीची ढैया म्हणजे शिक्षा आहे की जीवन बदलणारी परीक्षा आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी 90% लोकांना माहीत नाही की शनीच्या ढैयेबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पाहूयात की शनीची ढैया म्हणजे नेमकं काय. तर मी तुम्हाला अगोदरच स्पष्ट करते की ढैया म्हणजे 7.5 नाही, ती वेगळी असते 7.5 वर्षासाठी. पण ही जी शनीची ढैया आहे ती फक्त 2.5 वर्षासाठीची असते. आणि ही कधी सुरू होते तर बघा, तुमची जी जन्मराशी आहे त्या जन्मराशीपासून 4थ्या स्थानावर आणि 8व्या स्थानावर जर शनी असेल, शनी विराजमान असतील, तर तुम्हाला शनीची ढैया चालू आहे असं तुम्ही म्हणू शकतात. शनी म्हणजे खरे न्यायाधीश, शनी म्हणजे कर्मफळदाता. शनी नेहमी शिक्षा देत नाही तर ते देतात तुमच्या कर्माचं फळ. आता ढैया म्हणजे नेमकं काय? तुमच्या आयुष्याची तपासणी, तुमच्या सहनशक्तीची परीक्षा आणि सगळ्यात शेवटी तुमच्या चुकीच्या सवयी सुधारण्यासाठीची संधी. शनीची ढैया तुमच्या जीवनामध्ये आहे, त्यामुळे तुम्ही भिवून जायची काही गरज नाही आहे. कारण तो आलेला आहे तुम्हाला पॉलिश करायला, तुमच्या कर्मांना पॉलिश करायला, तुम्हाला पुन्हा थाऱ्यावर आणायला आलेला आहे. कारण काही लोक भटकतात, मग पुन्हा त्यांना व्यवस्थित आपण योग्य मार्गाला लावण्यासाठी शनीची ढैया येत असते. त्याच्यामुळं भिण्याचं काहीच कारण नाही आहे. आता शनीची ढैया सुरू झाल्यानंतर नेमकं आपल्या जीवनामध्ये कसे परिणाम होतात, कोणकोणते परिणाम होतात ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जीवनामध्ये पण नेमके असेच परिणाम तुम्ही पाहत आहात का. तर बघा, पहिलं परिणाम म्हणजेच कौटुंबिक दृष्ट्या जे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात ते. विशेष करून या काळामध्ये आई वडिलांसोबत मतभेद होत असतात. जर शनी 4थ्या स्थानामध्ये असेल तर विशेष करून आईसोबत मतभेद होतात. सासरकडील मंडळींसोबत तुमचे वाद होऊ शकतात आणि विशेष करून घर बदलण्याची पण शक्यता येते किंवा तुमच्या मनामध्ये तसे विचार येतात. आता आर्थिक परिणाम कोणते होतात तर अचानक खर्च वाढायला लागतात. गुंतवणुकीमधून पण तुम्हाला नुकसानच पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही कुठे पैसे गुंतवले तर लगेच तिथे नुकसान तुम्हाला होते. कर्ज वाढतं, एक कर्ज संपतं की ते संपवण्यासाठी तुम्हाला दुसरं कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा बोजा वाढतच राहतो. पैशाचे सोर्सेस सगळे बंद होतात, ठप्प होतात. कुठूनही तुम्हाला पैसे मिळकतीचे चान्सेस दिसत नाहीत आणि त्यामुळं पैशाची खूप अडचण भासते. पैसा येत राहतो परंतु तो तुम्हाला पुरतच नाही. असं काही घडत आहे का तुमच्यासोबत पण? आता मानसिक परिणाम कोणते होतात? अचानक मानसिक ताण येतो, एकटेपणा जाणवायला लागतं. अवतीभोवती सगळे असतात परंतु तुम्हाला वाटतं की मी खूप एकटा पडलोय, सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. असुरक्षतेची भावना निर्माण होते, मनामध्ये कसली तरी भीती चिंता करून राहते आणि आत्मविश्वासामध्ये कमतरता होते. सगळ्यात मोठं तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि शनी महाराज डायरेक्ट मनावर परिणाम करतात. त्यामुळे मग तुमचा कॉन्फिडन्स कमी होणे, कोणतेही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप विचार करावा लागतो. सतत भीती राहते की हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे, द्विधा मनस्थिती निर्माण होते. तर एकदम मानसिक परिणाम पण खूप खोलवर होतात. आता तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतात तर बघा, कधीच तुम्हाला पाठदुखीचा त्रास झालेला नसतो, पण ही ढैया सुरू झाली की पाठदुखीचा त्रास सुरू होतो किंवा एक खूप मोठे किंवा दूर कायमचे जे काही आजार असतात ते तुमच्या मागे लागतात. सांधेदुखीचा त्रास सुरू होतो, अचानक थकवा जाणवायला लागतो. म्हणजे तुम्ही थोडं जरी काम केलं तरी तुम्हाला अचानक थकायला होतं. आता तुमच्या कामामध्ये कसे परिणाम होतात तर बघा, प्रमोशनसाठी अडथळे निर्माण होतात. तुम्हाला नको त्या ठिकाणी तुमची बदली केली जाते आणि
2-3 महिन्यापासून असं असतं की यस, तुम्हाला माहीत कॉन्फिडन्स होतं की माझं प्रमोशन होणार आहे, पण अचानक ती गोष्ट बंदच होते किंवा मग ते रद्दच होऊन जाते. सोबतच वरिष्ठांसोबत मतभेद व्हायला सुरू होते व तुमचे जे कलिग्ज आहेत त्यांच्यासोबत तुमचं न पटणं, सतत भांडणं करणं किंवा वाद होणं, या गोष्टी या अवस्थेमध्ये घडायला लागतात किंवा ढय्यामध्ये ह्या गोष्टी घडतात. विशेष करून नोकरीमध्ये तुम्हाला अस्थिरता वाटू लागते. अशी भीती राहते की मला आज काढतात का उद्या काढतात, ही भीती मनात राहते. नोकरी बदलण्याचे सतत विचार येतात तुम्हाला. व्यवसायामध्ये तुम्हाला एक स्थिरता येत नाही. तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याच्यामध्ये एक भीती, शंका निर्माण होते. आर्थिक लाभ मिळण्याचे म्हणजे खूप परिणाम कमी होतात. म्हणजे आर्थिक लाभ तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मिळत नाहीत आणि तिथेही मग तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत ते तुम्हाला त्रास देतात. विरोधक आहेत ते तुमच्यावर कुरुघोडी करायला लागतात आणि हे सगळं काही घडत असतं ते फक्त आणि फक्त तुमच्या आत्मविश्वासामध्ये कमतरता आल्यामुळे. आणि शनीचे ढैया काही राशींना खूप त्रास देते तर काहींना देत नाही. परंतु लक्षात ठेवा, ही जी शनीची ढैया आहे ती सगळ्यांसाठीच वाईट असते किंवा वाईट परिणाम देणारी असते असं नाही. तर ज्या लोकांची कुंडली ही खूप मजबूत आहे आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी हा शुभस्थानी आहे त्यांना या शनीचा ढय्येचा कोणताच परिणाम होत नाही. वाईट परिणाम पण होत नाही, नकारात्मक परिणाम पण होत नाहीत. उलट त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतात, प्रमोशन होतं, भरपूर चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात. उलट या काळामध्ये कठीण प्रसंगामधून पण मोठे अनुभव तुम्हाला मिळायला लागतात आणि तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. लक्षात ठेवा एक गोष्ट, शनी तुम्हाला कधीच तोडत नाही तर तो तुम्हाला घडवत असतो. आता आपण मगाशी जे काही परिणाम पाहिले त्या परिणामांना भिण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण काही उपाय आहेत. जर ते आपण केले तर शनीच्या ढय्येचा जो काही वाईट परिणाम आहे तो थोडासा कमी होतो आणि ते काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर दर शनिवारी शनीच्या मंदिराला काळे तीळ किंवा काळे उडीद अर्पण करण्याचा प्रयत्न करा, दान करण्याचा प्रयत्न करा. सोबतच हनुमान चालीसा नित्यपणे वाचत राहा, गरजू लोकांना मदत करा. विशेष करून आई आणि वडिलांची सेवा करा, त्यांचे आशीर्वाद तुम्ही नित्य घेत चला. आणि शनी महाराजांचा मंत्र आहे की ओम शं शनेश्वराय नमः, तो दररोज तुम्ही 108 वेळा जरी म्हटलात तरी पण खूप प्रभाव पडणार आहे. आणि सगळ्यात मोठा उपाय म्हणजे तुमचे चांगले कर्म. तर ढय्येमध्ये नाही किंवा 7.5मध्ये नाही, तुम्हाला कायमचे चांगले कर्म करत राहायचे आहेत. आता तुम्हाला शनीच्या ढय्यामध्ये नेमकी काळजी कोणती घ्यायची आहे, खबरदारी कोणती घ्यायची आहे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवायचा आहे. घाईमध्ये कोणतेही निर्णय तुम्हाला घ्यायचे नाहीत. तुम्हाला नित्य प्रामाणिक राहायचं आहे. खोटेपणा किंवा फसवणूक तुम्हाला करायची नाही आहे कोणत्याच गोष्टीमध्ये. मनाने असू दे, कर्माने असू दे, कृतीने असू दे, तुम्हाला फसवणूक म्हणा, खोटेपणा करायचा नाही आहे. कारण लक्षात ठेवा, शनीला खोटेपणा, फसवणेपणा सहन होत नाही, मग तो त्याचे वाईट फळ लगेचच देतो. तुम्हाला या काळामध्ये पैशाची योग्य योजना करावी लागणार आहे. पैसे बचत करून ठेवावे लागणार आहेत. वायफळ खर्च तुम्हाला टाळावायचे आहेत कंपल्सरी ह्या 2.5 वर्षामध्ये. जे पैसे येतील ते बचत कसे करता येईल फक्त एवढं डोक्यामध्ये ठेवायचं आहे. विशेष करून तुम्हाला आई वडिलांचा आदर करायचा आहे या काळातच म्हणून नाही, आयुष्यभरासाठी. आणि जेव्हा शनीच्या ढय्येमध्ये जर शनी हा 4थ्या स्थानामध्ये असेल मग तर तुम्हाला आई वडिलांची सेवा करावी लागणार आहे, त्यांचा खूप आदर करावा लागणार आहे. मग थोडंसं वाईट परिणाम कमी होतील. आणि तुम्हाला शारीरिक शिस्त पण पाळायची आहे. दररोज व्यायाम असेल, चालणे असेल तुम्हाला करायचं आहे. नित्य व्यायाम पण करायचे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की एवढे मोठे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतात, 7.5 येते किंवा वेगवेगळे योग येतात, महादशा येते, मग आता ही ढय्या काय येते किंवा ही शनीची ढय्या अजून कशाला येते, तर त्याचं पण एक कारण आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शनीची ढय्या काय येते तर ती काहीतरी नवीन गोष्ट शिकवण्यासाठी येत असते. की जसं की तुमचं जे दैनंदिन आयुष्य चालू झालेलं आहे किंवा चालू आहे, रुटीन तुमचं चालू आहे,
तर थोडं त्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा का, किंवा कधी कधी तुम्हाला यश मिळालेलं आहे, मग तुम्ही भरकटत असता, इगो असेल, अहंकार असेल, तुमच्यामध्ये वाईट गोष्टी करण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये आलेली असेल, पैसा आला की माणूस थोडंसं लालची प्रवृत्तीने वागायला लागतो, मग ह्या सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवण्यासाठी म्हणा किंवा आवर घालण्यासाठी शनीची ढैया येत असते असं म्हणायला पण हरकत नाही. या काळामध्ये शनी ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या तोडतो आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना तो बळ देतो. शनीची ढैया म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून तुमच्या आयुष्यामध्ये सफाईची मोहीम आहे. आता ढैयामध्ये पण तुम्ही यश मिळवू शकता. ते कसं तर बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहायचं आहे, संयमाने वागायचं आहे, प्रत्येक कार्यामध्ये सातत्य ठेवायचे आहे, खूप मेहनत करायची आहे, दुपटीने तिपटीने तुम्हाला कष्ट करायचं आहे आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारा. लक्षात ठेवा, ज्यांनी ढय्येला घाबरलं ते हरले आणि ज्यांनी ढय्येला स्वीकारलं ते घडले. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ संपल्यानंतर खूप लोक असं म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये शनीची ढय्या आली होती आणि त्या काळाने मला खूप काही शिकवलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही शनीच्या ढय्येला शिक्षा समजणार आहात की संधी? कदाचित तुम्ही ज्या आत्ता कष्टामधून जात आहात किंवा ज्या आत्ता परिस्थितीमधून जात आहात तीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते येणाऱ्या भविष्यामध्ये. शनीच्या ढय्येचा जो काळ आहे तोच तुमच्या आयुष्यातील मोठ्या यशाची सुरुवात आहे. तर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.